सोयाबीनची भाजी काळी का पिवळी सफेद? थोडीशी सरभरी थोडीशी. हे बघा आजीने आज घातलेली आहे सोयाबीनची भाजी भिजत, जेणेकरून आता घरामध्ये काही नाहीच आहे. शेतात मध्ये दररोज दररोज खाऊन कंटाळा आलाय. आता इथे मसाल्याचा डबा आहे आणि आता आजी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन राहिले. आजी काय मिरच्या ना अजून काय घेणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये? धन खोबरं हळद लसूण. हे बघा आजी धन खोबरं हळद लसूण सगळं घेत आहे. आता धन टाकलेले आहे आणि हे बघा पाण्यामध्ये सोयाबीन भिजत घालायची आहे 10 ते 15 मिनिटं अगोदर कालवणाच्या नाचे. त्याच्यानंतर हळद टाकताय बघा, हळद धन मिरची आणि अजून शेंगदाणे ना आणि खोबरं बारीक टाकायचं का? हे बघा अशा पद्धतीने बारीक तुकडे करायचे आहे आपल्याला खोबऱ्याचे. लई नका घालू, जेणेकरून भाजीला थोडीशी चव आणायची आहे आपल्याला, जास्त नका घालू. आणि अशाच प्रकारे आता शेंगदाणे घालायचे आहे आणि ते बारीक करायचे आहे. आणि ते बघा आपली सोयाबीन भिजत आहे म्हणून खाली घेतली. हे बघा आजींची कढई तापली होती, जेणेकरून आता आजी जास्त वेळ बघा खूप जोरात जाळ चालू आहे आणि आता 3 वगळ्या तेल टाकलेलं आहे. आजी आता सोयाबीनची भाजी करणारच आहे. आणि तुम्ही काय सांगू शकता कशी भाजी होणार आहे? ही काय भाजी एकदम भारी होणार आहे. या आता काय टाकता तुम्ही? बनवेल घरी मसाला टाकू राहिले का? कशाचा आहे हा? या घरी मी तयार केलाय. कांदा कोथिंबीर का? कांदा घालून कोणतरी काही ताईंना पण मसाल्याची खूप गरज असते. त्यात कमेंटमध्ये म्हणतात आजी कोणता मसाला वापरतात, घरगुती का कोणता आहे? एकाच आहे, पण तुम्ही घरगुतीच वापरतात ना, तुम्ही बनवतात त्या दिवशी. हे बघा आणि आजीने भिजत घातलेले होते. काही आजी सोयाबीन भिजत घातलेली होती 15 ते 20 मिनिटं. आता व्यवस्थितपणे ती भिजली आहे. आता त्याच्यातलं पाणी दाबून आता ते कढईमध्ये डायरेक्ट आपल्याला टाकायचं आहे तेल आणि आत्ताशी मिरची टाकलेली आहे बघा. कालवणार नसलं म्हणजे मग काहीतरी करायच लागत मग. पण ही सोयाबीन लय भारी लागत यार. ही आता एकदम चुलीवरची गावरान पद्धतीची भाजी बनणार आहे ना आजी? एकदम आता पहिला मसाला टाकते. हे बघा आजीने एकदम गावरान पद्धतीची भाजी करणार आहे, एकदम सोयाबीनची भाजी. आणि एकदम आता खूपच मोबाईलची हिट वाढ राहिले, व्हिडिओ काढून द्यायला पाहिजे एवढी जाळ चालू जोरात. तापलेलं आहे वातावरण, आता पावसाचं होऊ राहील थंडीच्या ह्याच्यामध्ये. हे बघा आजीने शेंगदाणे धन आणि लाल मिरची आणि अजून काही हळद टाकली होती ना आजी त्याच्यामध्ये. आणि ते लसणाची कांडी ते मिक्सरमध्ये बारीक करून आणलेलं. आणि हे बघा ही आपली हाई भाजी अशा पद्धतीने मस्तपैकी होणार आहे. आता आपण गावराने आपल्याला कोरड्या वाड्यांनी बागत पातळ करायला लागत. आजींचं म्हणणं ऐकू शकतात. आजी म्हणते एवढी आता घट नाही करणार, जेणेकरून आपल्या घरातील मेंबर माणसं नुसार राहते ना. घरात जास्त माणसं असल्यामुळे आजींना आता हे करावं लागू राहिले. कोरड्याना पोट नाही भरत माणसाचं. हे बघा आजींचा मसाल्याचा डबा, इथं तेलाची किटली आणि इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकताय. आता तर घरातील माणसं जास्त असल्यामुळे आजीला भाजी वाढू राहिली पातळ थोडी जास्त, पण भाजी चवीला मस्त राहणार ना आजी? झाली आता व्यवस्थितपणे 15-20 मिनिटं शिजून द्यायची चुलीवरती मस्तपैकी उकळी व्यवस्थित. मग चवीला कशी राहणार आजी? एकदम भारी. या किती घट झाली पाय भाजी म्हणजे भाजी झाली क्वालिटीची. हे बघू शकतात आजींचं जाडं मीठ अजून पण संपे ना. आजी दर भाजीला वापरतात. आजी मध्ये बघा कशाचं संपतंय. आणि आता भाजीमध्ये मीठ टाकताय. आपली एक कालवणासाठी काही नसल्यामुळे आता शेतात पण तीच भाजी खाऊन आजी पण कंटाळल्या, आम्ही पण कंटाळलो. आजी म्हणते काहीतरी नवीन ट्राय करू. आज आजीने केली आहे आपल्याला याची भाजी, सोयाबीनची भाजी. बघा तरी बेरी कशी आलेली आहे आणि एकदम घट्ट दिसू राहिली. आजीने पाणी ओतलं तरी आता ती उकळून जास्त देणार आणि घट्ट करणार हा ना आजी भाजीला. त्याच्यातला आरक उतरून द्यायचा ना भाजीचा. हे बघा अशा पद्धतीने चांगली भाजी उकळून द्यायची आपल्याला 5 ते 10 मिनिटं आणि चांगली भाजी चविष्ट लागणार आहे. आणि हे बघा असे सोयाबीनचं घाम पाणी निघतं, जेणेकरून सोयाबीन आपली स्वच्छ निघली पाहिजे आणि खायला चवीला आली पाहिजे. आणि चुलीवरची एकदम खास भाजी असते आणि उकळी यायला लागली बघा. हे बघा अशा पद्धतीने भाजी व्यवस्थित आपल्याला उकळून द्यायची 5 ते 10 मिनिटं आणि त्याच्यानंतर भाजी एक नंबर झालेली आहे बघू शकता. आणि सोयाबीन पण बघा अशी भाजी तुम्ही बनवू शकतात. बघा इकडे आजींच्या लगेच भाकरी तयार करायला सुरुवात झाली आहे. ही आमची मांजर अशी बसलेली आहे. आता बघा वेळा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर जय शिवराय जय महाराष्ट्र. तुम्ही पण अशी भाजी बनवा. धन्यवाद.